नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण आपल्या कपाशी पिकाच्या शेतामध्ये जे आपण दादालाल तंत्रज्ञानाने लागवड केली होती, बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट होते की बाबा तुम्ही कपाशीचा कापूस वेचून झाला असेल तर तुमची कपाशीचा कापूस किती क्विंटल निघाला, काय ॲव्हरेज झालं. तर त्या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी तुम्ही बघू शकता, दादालाल तंत्रज्ञानाने लागवड केलेली 2 ओळीमधलं अंतर त्या ठिकाणी 2 फूट 10 इंच, 2 झाडामधलं अंतर 1 फूट ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याच्या गळफांद्या कट केल्या होत्या. गळफांद्या कट केल्यामध्ये बघू शकता शेंड्यावरच्या बोंडाची साईज बघू शकता 5 पाकळ्या आणि पूर्णच बोंड तुम्ही बघू शकता टपोरेच्या टपोरे पूर्ण बोंड आहे. म्हणजे दादाला असे म्हणतात किंवा जर तुम्हाला कपाशी पिकाचं उत्पादन वाढवत असेल तर बोंडीची संख्या वाढवून फायदा नाही, तर बोंडीचं वजन वाढवणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला तुमच्या कपाशी पिकाचं जे उत्पादन आहे ते वाढवता येणार आहे. आता हे तुम्ही बघू शकता, हे आपलं जे काय पूर्ण क्षेत्र आहे, हे हे आपलं 32 गुंठ क्षेत्र आहे. परत ते खाली तुम्हाला जे बाबू दिसते, बाबूजवळ आपलं 12 गुंठ क्षेत्र आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे जे काय 45 गुंठे जवळपास जे क्षेत्र आहे त्याच्यावरती आपण दादालाल कापूस तंत्रज्ञानाने कपाशी पिकाची लागवड केली होती. आता हे जे काय 32 गुंठे तुम्हाला क्षेत्र दिसत झालं व्हिडिओमध्ये, या क्षेत्रामध्ये आपला 2 व्यसनं पूर्ण झाले आहे. तिसरी व्यसनी व्यासाची राहिली. 14.5 गुंठाला कापूस निघाला. जे काय तुम्हाला पलीकडे आता मी झूम करून तुम्हाला दाखवतो. जे काय आपला हे जे काय वाळलेली झाड आहे बाळबी, त्याच्या खाली जे तुम्हाला फुटले झाड, हे 12 गुंठे क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपला आतापर्यंत 4.5 गुंठे ठिकाणी कापूस निघलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आतापर्यंत किती कापूस निघाला? आता 45 गुंठ्यामध्ये आपला आतापर्यंत 19 क्विंटल कापूस निघाला आणि अजून सुद्धा 5 ते 6 क्विंटलपर्यंत आपला कापूस निघू शकतो ह्या 45 गुंठ्यामध्ये. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला 24 ते 25 क्विंटलपर्यंत कापूस त्या ठिकाणी होऊ शकतो 45 गुंठ्यामध्ये. म्हणजे पर एकरला आपल्याला 22 ते 23 क्विंटल ॲव्हरेज आलेलं आहे. गेल्या वर्षी आपल्याला 17.5चं ॲव्हरेज आलं होतं. यावर्षी आपल्याला त्या ठिकाणी 3 ते 4 क्विंटल ॲव्हरेज वाढणार आहे. याच्यापेक्षा सुद्धा आपलं ॲव्हरेज वाढलं होतं. दादाला म्हणतात ना की बा एकरी 30 क्विंटल कापूस घेता येतो. तर 30 क्विंटल कापूस यावर्षी आपल्याला झाला असता. परंतु तुम्हाला माहिती आहे, जेव्हा दिवाळीच्या टायमाला जेव्हा पाऊस वगैरे पडला, तेव्हा जे काय आपलं पूर्ण हे जे काय क्षेत्र आहे, याची जी कपाशी ती अशी मोडली होती. मोडून त्या ठिकाणी खूप आपल्या कपाशी पिकाचं नुकसान झालं. तुम्ही बघू शकता आता याची ही मोडल्यामुळं याच्या शेंड्यावरच्या बोंडे त्या ठिकाणी फुटले आणि जागीच त्या ठिकाणी बारीक बारीक झाल्या. आणि शेंडीवरची बाकीचं तुम्ही बोंड वगैरे पाहिले तर बाकीचे बोंड तुम्ही चांगले आहे, परंतु जे झाडं वाकले होते, ज्यांच्या फांद्या मोडल्या होत्या, त्याला त्या ठिकाणी शेंड्यावरची काही एवढं माल चांगला पक्व झाला नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला 30 क्विंटल एकरी ॲव्हरेज आलं असतं, परंतु 21-22 पर एकरला आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज आलेलं आहे. जर तुम्हाला सुद्धा दादाला तंत्रज्ञानाने जर लागवड करायची असेल किंवा या संदर्भातली जर माहिती पाहिजे असेल, तर आपले जे काय पेज आहे ते फॉलो करून घ्या किंवा यूट्यूबला सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेले आहे गेल्या वर्षीचे ह्या वर्षीचे. तर आपल्या चॅनलला फॉलो करून मागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो नक्की करा. धन्यवाद.